मग लोकसभा इलेक्शनच्या आधीच अशा पद्धतीने दंगल वातावरण हे का केलं जातं आता लोक विचार करायला लागलेले आहेत। ओबीसी विरुद्ध मराठा करण्यासाठी काही प्रोफेशनल गुंडांचा वापर केला गेला होता। की संविधान जर आपल्याला टिकवायचं असेल तर भाजपला आपल्याला बाहेर ठेवावं लागेल की काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील, पण काही BSP पासून असे काही पक्ष यांचा वापर हा मतविभाजनीसाठी केला। त्यामुळे एकनाथ शिंदे आणि गट आणि अजितदादा मित्रमंडळ आणि नेते ते कुठे ना कुठेतरी घाबरले असावेत। आणि लोकसभेसाठी अनुकूल वातावरण असल्याचं बोललं जातं, एक अंदाज आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, 100% जर आपण बघितलं तर लोकांची अशी अपेक्षा होती की काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील, पण काही BSP पासून असे काही पक्ष यांचा वापर हा मतविभाजनीसाठी केला आणि ते लोकांना कळलेलं आहे। आणि मग येत्या लोकसभेमध्ये लोक या बाबतीतला विचार करतील। जे विभाजन करणारे जे पक्ष आहेत की मतं डिवाईड करून भाजपला अप्रत्यक्षपणे सपोर्ट करणारे जे पक्ष आहेत त्या पक्षाकडे लोकसभा आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेकडे लोक जाणार नाहीत। ते फक्त आणि फक्त महाविकास आघाडीकडे लक्ष देऊन लढतील, नाहीतर मतं करतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं। त्यामुळे काँग्रेसला त्या राज्यामध्ये फायदा होईलच, पण आपल्या राज्यामध्ये लोकसभेला फायदा महाविकास आघाडीला याच्यामुळे जास्त होईल आणि विधानसभेला होईल। त्याला तेलंगणा जो भाग आहे तिथं TRS जो पक्ष आहे आणि देश पातळीवर जो BRS पक्ष आहे त्यातले अनेक लोक महाराष्ट्रातले त्यांच्या पक्षात गेले होते। आता त्यांच्यात चलबिचल ही कुठेतरी सुरू झालेली आहे। त्याच्याचबरोबर सिंधियांची जी परिस्थिती झाली, राजकीय अस्तित्व मध्य प्रदेशमधून सिंधियाचं हे संपवण्यात आलं भाजपमध्ये गेल्यानंतर। त्यामुळे एकनाथ शिंदे आणि गट आणि अजितदादा मित्रमंडळ आणि नेते ते कुठे ना कुठेतरी घाबरले असावेत आणि ते सुद्धा विचार करत असावेत की आपली सुद्धा परिस्थिती सिंधियासारखी होऊ शकते। या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सामान्य लोकांच्या अडचणी बघत असता मला असं वाटतं की लोक इथं भाजपकडे जाणार नाहीत। लोकसभा इलेक्शन जी गेली झाली 2019ची, त्याच्या आधी 1 वर्ष कोरेगाव भीमामध्ये दंगल झाली। त्याचा परिणाम हा अख्ख्या महाराष्ट्राला बघावा लागला। त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मताचं विभाजन झालं। दुर्दैवाने यंदाच्या लोकसभेच्या आधी ओबीसी विरुद्ध मराठा हा मुद्दा आता पुढे येत आहे। मग लोकसभा इलेक्शनच्या आधीच अशा पद्धतीने दंगल वातावरण हे का केलं जातं आता लोक विचार करायला लागलेले आहेत। त्यामुळे यंदा हे विभाजन होणार नाही याची दक्षता ही घेतली गेली पाहिजे। तसंच ज्या पद्धतीने बीड शहरामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा करण्यासाठी काही प्रोफेशनल गुंडांचा वापर केला गेला होता आणि पोलीस प्रशासनाने 6-7 तास कुठलीही कारवाई त्यांच्यावर केली नाही, तर अशीच परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये जानेवारीमध्ये केली जाईल अशी भीती आम्हा सगळ्यांना वाटते। आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना आम्हाला वंचितला सुद्धा विनंती करायची आहे की संविधान जर आपल्याला टिकवायचं असेल तर भाजपला आपल्याला बाहेर ठेवावं लागेल। त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपण कुठेही असे उमेदवार पार्क केले नाही पाहिजे, नाही तर उभे केले नाही पाहिजे ज्याच्यामुळे विभाजन होईल आणि त्याचा भाजपला फायदा होईल। आणि खऱ्या अर्थाने संविधान जर टिकवायचं असेल तर वंचित हे महाविकास आघाडी बरोबर येईल आणि येत असताना कुठेही जास्त अपेक्षा न ठेवता योग्य असे उमेदवार त्यांचेही निवडून आले पाहिजे या हेतूतून ते पुढे यावेत आणि सगळ्यांनी मोठं मन दाखवून सगळ्यांना विश्वासात घेऊन ही लढाई लढावी असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। पण तुम्ही वंचितकडे लक्ष देत असला तर मला असं वाटतं की आजचं महाराष्ट्राची परिस्थिती बघता एक असे काही लोक जे आज सामाजिक क्षेत्रामध्ये काही लोकांसाठी लढत आहेत ते कदाचित जानेवारीमध्ये राजकारणामध्ये येतील का काय असं सुद्धा आम्हाला वाटतंय। आणि तेव्हा काय होईल ते त्यावेळेसच आपल्याला बघावं लागेल। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना आज जे काही चित्र दिसतंय, जे कोणी लढत आहेत ते जानेवारीमध्ये ते काय भूमिका घेतात ह्याच्याकडे सुद्धा आपल्या सर्वांना बघावं लागेल। हजारो कोटींच्या कामाच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या विकासाची घेण्याभरारी येत आहे शासन आपल्या दारी। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंगळवारी 5 डिसेंबर रोजी प्रभू वैद्यनाथांच्या परळीत येणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत उत्सुक वाल्मिक अण्णा कराड।